नमस्कार. संताची शिकवण या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत. परमार्थ हा एवढा गरजेचा विषय आहे आणि तो मानवाने अवश्य सर्व बाबी बाजूला ठेवून आणि थोडा वेळ का होईना परमार्थासाठी दिला पाहिजे. एक आहे, पुण्य करावं तर स्वर्गाला जातात, पुण्य संपलं की परत पदच्युत होतात, पाप करावं तर नरकाला जातात. असं जी पाप आणि पुण्य याच्यातनं जर सुट्टी नाही तर मुक्ती कशी मिळेल? आपणाला मुक्ती कशी मिळेल की जेणेकरून आता आम्हाला जन्म नाही, मरण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कर्माची बीज बाजूनी केली लाहीन, आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला आता जन्म मरणाची अजिबात दगदग सोसावी लागणार नाही. मग हे कशाने होईल? पहा, तीर्थ केले, तप केले, दान केले, सर्व काय केलं. पृथिव्याने तीर्थानी नानादानुष्य फलम तत्फलम कोटी गुणेषु ब्रह्मज्ञानम सवेपम. ज्या वेळेस ब्रह्मज्ञान कोटी तीर्थ अजर सरस आहे तर ते ब्रह्मज्ञान आपण हस्तगत केलं पाहिजे आणि जेणेकरून आपलं ही येणे जाणे दगदग चुकल असा विचार केला पाहिजे. आपणाला काय करायचं आहे? आम्हाला मुक्त व्हायचं आहे. ही दगदग नको आहे, हा त्रिविध ताप नको आहे आणि हे सततचं येणं जाणं फजित होणं. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावे फजित. ही फजितखोरी आम्हाला नको आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? मुक्त व्हायचं आहे. तर मुक्त कशाने होईल तो मार्ग आपल्याला अवलंबन करायचा आहे. आपणाला पुण्यही नको आणि पापही नको. पाप आणि पुण्याच्या पलीकड मुक्त होण्याचा मार्ग जो आहे तो आपणाला करायचा आहे. हे पहा, दान केलं तरी पुण्यपदरात पडतं, तीर्थ केलं तरी पुण्यपदरात पडतं. आणि असं काही नाही की पुण्य करायला जाऊन पुण्यच घडलं असं अजिबात नाही आणि पाप करायला जाऊन पापच घडेल असं अजिबात नाही. का? भोगे घडे त्याग त्यागी अंगा येती भोग, ऐसे उफराटे वर्मन धर्म अंगीचा धर्म. म्हणून फार अगदी चक्षून आपण तीक्ष्ण बुद्धीने आपण केलं पाहिजे तरच आपल्या पुण्य पदरात पडेल. आणि ते पुण्य कोणतं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित सांगू.